नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितातील महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे त्रिकोणी संख्या। वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस भरती असेल किंवा शालेय स्तरावरील स्कॉलरशिप असेल, एनएमएस असेल, अशा प्रकारच्या अनेक परीक्षेमध्ये या त्रिकोणी संख्यांवरती बऱ्याच वेळा काही प्रश्न विचारले जातात। तर बऱ्याच वेळा आपल्याला याची ट्रिक्स माहित असते, हे उदाहरण सोडवत असतो, पण याची काही आपल्याला बेसिक माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे। तर ते आपण या ठिकाणी बघूया, त्यानंतर त्याची काही ट्रिक्स आहेत ती बघू आणि याच्यावरची काही उदाहरण बघूया। त्रिकोणी संख्या म्हणजे काय अगोदर बघूया, किंवा त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात हे अगोदर आपण समजावून घेऊया। डॉट दिलेले आहेत, याचं निरीक्षण करूया। या ठिकाणी किती डॉट आहेत बघा, तर फक्त एकच डॉट आहे। या ठिकाणी किती डॉट आहेत बघा, 3 आहेत। या ठिकाणी किती आहेत मोजा, 6 आहेत। या ठिकाणी किती आहेत मोजा, 4 7 आणि 3 10 आहेत। आणि या ठिकाणी डॉट किती आहेत मोजा, 5 4 9 10 11 12 13 14 आणि 15, म्हणजे 15 आहे। थोडंसं आपण निरीक्षण करूया बघा, इथं एकच आहे, इथे 3 आहेत, पण ह्या दोनच्या मध्ये बरोबर वरती 1 दिलाय। इथे पुढे बघा 3 आहेत आणि इथे 2 आहेत, पण हे 2 देताना ह्या प्रत्येक दोन्हींच्या मध्ये 1 1 देत गेलो आणि परत वरती 1 दिला आणि इथं आपला स्टॉप आहे। परत तसं इथे पुढे बघा, इथे 4 आहेत आणि या दोघांच्या मध्ये इथे 1, या दोघांच्या मध्ये वरती इथे, या दोघांच्या मध्ये वरती इथे। पर त्याच पद्धतीने आपण वरती गेलो, ही स्टेप अशी करत गेलो, त्याच पद्धतीने इथे केले आणि याच्यामध्ये असणाऱ्या डॉटची संख्या आपण लिहिली। तर याच्यामध्ये या डॉट्स वरून आपल्या असं लक्षात येईल बघा, हा म्हणजे त्याचा पाया आहे, हा म्हणजे त्याचा काय आहे, पाया आहे। हा म्हणजे त्याचा काय आहे, पाया। लक्षात येते का बघा, हा म्हणजे त्याचा काय आहे, पाया आहे। मग मला सांगा, इथे कोणत्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोणाकृती दिसते किंवा त्रिकोण होतात हे आपल्याला बघायचे। तर कोणत्या डॉट पासून किंवा किती डॉट पासून आपल्याला त्रिकोण मिळतो हे बघायचं। म्हणजे पहिला त्रिकोण एक मिळतो आपल्याला, तो 3 डॉट पासून त्रिकोण मिळतो। परत या 6 डॉट पासून त्रिकोण मिळतो, 10 डॉट पासून त्रिकोण तयार करता येतो आणि ह्या 15 डॉट पासून सुद्धा त्रिकोण तयार करता येतो। आणि मग या परत 3 ते 15च्या मध्ये किती संख्या बाकीच्या ज्या आहेत, यापासून आपल्याला त्रिकोण तयार होत नाही। त्या ज्या संख्या आहेत त्या संख्येएवढे जर आपण डॉट घेतले तर त्याच्यापासून आपल्याला त्रिकोण तयार होत नाही। मग याच्यामध्ये जी असणाऱ्या पायाची संख्या आहे ती 2 आहे, इथे जे पायांची संख्या असणारी आहे ती 3 आहे, इथे असणाऱ्या पायांची संख्या माझा 1 2 3 4 आहे इथे, आणि इथे पायांची असणारी संख्या बघा 1 2 3 4 5, म्हणजे या ठिकाणी पायांची संख्या आहे ती 5 आहे। म्हणजे बघा, आता इथं 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्रिकोणी संख्या 3 आहे आणि तिचा पाया 2 आहे। इथे पुढे त्रिकोणी संख्या 6 आहे आणि तिचा पाया 3 आहे। इथे पुढे त्रिकोणी संख्या 10 आहे आणि तिचा पाया 4 आहे। इथे पुढे त्रिकोणी संख्या 15 आहे आणि तिचा पाया 5 आहे। तर याच्यावरून आपल्याला एक सूत्र तयार करता येईल बघा, त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, संख्यांचा गुणाकार छेदस्थानी 2, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2। क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून अनंतापर्यंत संख्या आहेत ह्या सगळ्या नैसर्गिक आहेत, आणि क्रमवार म्हणजे 1 नंतर लगेच 2 किंवा 1 आणि 2चा गुणाकार, अशा पद्धतीने क्रमवार संख्या असायला हव्यात त्या, आणि नैसर्गिक असल्या पाहिजेत। बघूया इथे हे आपलं जुळतंय का हे सूत्र। काय बघा, त्रिकोणी संख्या आपली 3 आहे, हे 2 आहे, हे 2 इथं भागिले इकडे घेतलं आणि आपला पाया काय बघा 2 आहे। याच्या पुढची नैसर्गिक संख्या आहे ती आपली किती आहे, तर 3 आहे। म्हणजे काय येईल बघा, 3 गुणिले 2 6/2, म्हणजे 2 त्रिक 6, म्हणजे किती आलं उत्तर, 3 आलं। मग त्रिकोणी संख्या आपली 3 आहे का, आहे। त्यावेळी पाया किती आहे, 2 आहे। बघा इथे सुद्धा आपण 3 लिहिले होतं, पण आपण तोपर्यंत झाकलेलं होतं की आपल्याला कन्फर्म करायचं हे दोन्ही बरोबर आहे का। पुढे आता हे उदाहरण बघूया आपण, त्रिकोणी संख्या शोधू आपण। पाया किती आहे बघा आपला, 4 आहे, 4 पाया आहे। याच्या पुढची नैसर्गिक संख्या 5 आहे आणि छेदस्थानी 2 देऊ। या दोघांचा गुणाकार किती आला बघा, 20 आला, छेद 2, 20/2 म्हणजे 10, म्हणजेच त्रिकोणी संख्या आपली 10 आहे का। पाया 4 असताना त्रिकोणी संख्या 10 आहे। तर याच्यावरती आता कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात
ते आपण त्याच्यावरची एक दोन उदाहरण पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. 78 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती? पाया हा विचारलाय. तर आपण थोडंसं निरीक्षण करत मगाशी केलंच असेल, आपण ज्या पद्धतीनं आपण बघितलं, निरीक्षण केलंच असेल आपण. तर बघा, त्रिकोणी संख्या बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेदस्थानी 2. आता ही पहिली संख्या आहे, आता इथं पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे, म्हणजे ही लहान असेल आणि ही मोठी असेल. जी पहिली संख्या असेल ती आपला पाया असेल. मगाच्या उदाहरणामध्ये आपण निरीक्षण केलं असतं, लक्षात आलं असतं. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर जी पहिली संख्या आहे ती असते आपला पाया असतो. मग पहिली संख्या आणि दुसरी संख्या. मग आता इथे त्रिकोणी संख्या आपली दिली किती बघा, 78 दिले. मग हे 2 आहे ते इकडे आलं तर काय होईल, गुणिले होईल, बरोबर. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन संख्यांचा गुणाकार आहे. दोन संख्यांचा गुणाकार आहे म्हणून या दोन संख्यांचा गुणाकार. मग असेल पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, दुसरी संख्या जसं तसं ठेवलं फक्त. पुढे या दोघांचा गुणाकार काय येईल बघा, 8 दोन्ही 16, 1, 7 दोन्ही 14 15, 156 आलं. किती आलं, 156 आलं. आता बघा 156 चा विचार करायचा आपण, 156 चा विचार करायचा आहे. आता 156 हा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे हे शोधायचं. पण त्या दोन संख्या कशा असायला हव्यात, आपल्या क्रमवार नैसर्गिक संख्या असणं आवश्यक आहे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की त्या दोन संख्यांचा गुणाकार 156 आहे, पण त्या दोन संख्या ह्या नैसर्गिक क्रमवार असायला हवेत. तर याच्यासाठी एक छोटीशी एक ट्रिक आहे, ती काय लक्षात ठेवायची बघा. 156 हा किंवा याच्या जवळची किंवा याच्यापेक्षा कमी असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघा. याच्यापेक्षा पूर्ण वर्ग संख्या असणारी कोणते, बघा कोणते. 13चा वर्ग येईल 169, 13चा वर्ग येईल 169 आणि 12चा वर्ग येईल 144. तर 169 हे मोठं होतंय, 144 हे ठीक आहे, म्हणजे 12चा वर्ग येईल. किती येईल, 12चा वर्ग येईल 144. मग ही संख्या इथं आपल्याला घेता येते म्हणून काय करायचं, आपण 12 घ्यायची. कोणती संख्या घ्यायची, आपण इथे 12 घ्यायची. मग जर बघा त्यापैकी एक संख्या 12 असेल तर याच्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती असते, 13. याच्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती असते, 13. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार 156 येतो. म्हणजेच काय बघा, 12 गुणिले 13, म्हणजे त्या दोन संख्या असतील त्या, पहिली संख्या असेल 12 आणि दुसरी संख्या असेल ती 13. आणि पहिली संख्या म्हणजे हा आपला काय आहे, पाया. म्हणून काय येईल बघा, पाया बरोबर 12. म्हणून काय येईल, पाया बरोबर 12 येईल. बघा उदाहरण क्रमांक 2, 55 नंतरची 18वी त्रिकोणी संख्या काढा. 55 नंतरची 18वी त्रिकोणी संख्या काढा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. आता आपण काय केलं होतं, आपल्याला त्रिकोणी संख्या दिली होती आणि पाया विचारला होता. तर इथे आपल्याला पाया तर काढायचा आहे, पण त्याच्या पुढे जायचं आहे, 18वी त्रिकोणी संख्या विचारले. आपल्याला प्रश्न विचारताना नेहमी 18वी नंतरची पण विचारली जाते ना अगोदरची पण विचारली जाते. ज्यावेळी नंतरची विचारली जाईल त्यावेळी काय करायचं सांगतो, आणि ज्यावेळी अगोदरची विचारली जाईल त्यावेळी काय करायचं सांगतो. बघा सूत्र काय माहिती आपल्याला, त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2. आपली त्रिकोणी संख्या किती आहे बघा, इथे 55 आहे म्हणून 55 लिहिलं, बरोबर 2. आणि अंशस्थानी इथे काय, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. मग आता बघा दोन संख्या कोणत्या आहेत माहिती आहे आपल्याला, त्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. मग आता इथे काय येईल बघा, हे 55 गुणिले 2 म्हणजे आलं 110. 110 बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार. आता आपण मागाच्या स्टेप पर्यंत आलेलो आहोत. याचा पाया अगोदर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जी त्रिकोणी संख्या आपली 55 आहे तिचा अगोदर पाया काढायला पाहिजे. इथे किती आले बघा, 110. आपण ज्यावेळी मागाशी बघितलं त्या पद्धतीने 110 ही अशा दोन नैसर्गिक क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. त्या संख्या आपल्याला शोधायचे. त्यासाठी काय करावं लागेल, 110
पेक्षा कमी असणारा पूर्ण वर्ग संख्या कोणती शोधायचं. तर 100 आहे, हा 10चा वर्ग आहे. 100 आहे, हा 10चा वर्ग येतो 100 आणि 11चा वर्ग येतो 121. तर आपल्याकडे ही संख्या घेता येणार नाही, कारण हे मोठे 121 110 पेक्षा 100 ही याच्यापेक्षा लहान आहे किंवा जवळपासची म्हणून ही घेता येईल. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला 10 घेता येईल. म्हणजे 110 हा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, त्यापैकी एक संख्या 10 आहे आणि याच्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे ती 11 आहे. म्हणून ह्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा 110 आहे. आणि यापैकी जी पहिली संख्या आहे किंवा जी लहान संख्या आहे ती म्हणजे पाया असतो. म्हणजे याच्यामध्ये काय आला, पाया मग किती आला आपला 10 आला. पाया किती आला आपला 10. आता इथे काय सांगितलं बघा, 55 नंतरची 18वी नंतरची म्हटलंय, नंतरची म्हणजे पुढची, म्हणजे याच्यामध्ये अधिक आपल्याला 18 करायचा आहे. म्हणजे तो नवीन संख्या आपल्याला जिचा काढायची त्रिकोणी संख्या, तिचा पाया हा असेल. तिचा पाया हा काय असेल, हा 28 असेल. आणि जर समजा आपल्याला अगोदरची संख्या विचारली असती, ही नंतरच्या अगोदर इथं अगोदर शब्द असता, तर आपण काय केलं असतं, ह्या 10 मधून हे संख्या वजा करायची आणि जी येईल ती ह्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. म्हणजे आता आपल्याला जी संख्या विचारलेली आहे, जी संख्या त्रिकोणी संख्या विचारली आहे त्या संख्येचा पाया जो आहे तो 28 आहे. मग बघूया त्रिकोणी संख्या कोणती येईल. मग बघा, त्रिकोणी संख्या बरोबर 28 गुणिले याच्या पुढची नैसर्गिक संख्या 29 भागिले 2. म्हणजेच या दोन्ही भाग जाईल, 28 ला 14 येईल. म्हणजे काय बघा, 14 गुणिले 29 म्हणजे जी आपली त्रिकोणी संख्या येणार आहे ती असेल म्हणजेच या ठिकाणी 14 आणि 29 या दोघांचा गुणाकार करून येणारी संख्या आहे ती 406 आहे. म्हणजेच आपल्याला या गणितामध्ये जी विचारलेली त्रिकोणी संख्या आहे ती त्रिकोणी संख्या ही आपली 406 असेल. बघा उदाहरण क्रमांक 3, 85 ही त्रिकोणी संख्या आहे का, असा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला त्रिकोणी संख्या दिली होती, पाया विचारला. नंतर काय, एका प्रश्नामध्ये पाया दिला होता, त्रिकोणी संख्या विचारली. एका प्रश्नामध्ये त्रिकोणी संख्या दिली होती, त्याच्यावरून पाया काढायचा होता. त्याच्यानंतर 18वी येणारी त्रिकोणी संख्या आपल्याला त्यांनी विचारली होती. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आता हा तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे की 85 ही त्रिकोणी संख्या आहे का विचारली. तर आपण काय बघा, त्रिकोणी संख्या बरोबर म्हणजेच काय, त्रिकोणी संख्या आपली 55 आहे. तर काय बरोबर सूत्र आपलं, दोन संख्यांचा गुणाकार. कोणत्या दोन संख्या, नैसर्गिक क्रमवार. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार शिरस्थानी 2. ह्या 2 ने ह्याला गुणा म्हणजेच काय येईल, हे भागिले इकडे आणलं म्हणजे पक्षांतर म्हणतो आपण त्याला, गुणिले 2 झाले. म्हणजेच इथं काय येईल, दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार काय येईल बघा, गुणाकार 5 दोन्ही 10, 4 1 8 दोन्ही 16 आणि 1 17. किती आला, 17 आला. आता दोन संख्या शोधायच्यात आपल्याला, दोन संख्या शोधायच्यात. मग काय बघा, आपण मगाशी बघितलेल्या पद्धतीने 170 पेक्षा कमी असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधायची. बघा या ठिकाणी जर आपण 14चा वर्ग केला तर 196 येतो. 13चा वर्ग माहिती आहे आपल्याला 169 येतो. म्हणजे याच्यापेक्षा लहान असणारी संख्या ही आहे. म्हणजे त्यात 169चा वर्गमूळ 13 आहे आणि 13 नंतर म्हणजे 13 ही आपला पाया आला, या संख्येचा पाया आला आणि याच्या नंतरची येणारी नैसर्गिक संख्या ही 14 आहे. मग बघा 13 गुणिले 14, आता यांचा गुणाकार केला तर काय येईल बघा, 13 गुणिले 14. आता 13 गुणिले 14 या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार आला आपला 182. म्हणजे एका बाजूला त्यांनी सांगितले आपल्याला 85 त्रिकोणी संख्या आणि जर आपण पडताळा घेतला तर 170 आणि 182 हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. इथे जर 170 आलं असतं तर मग आपण म्हटलं असतं हा की ही 85 ही त्रिकोणी संख्या आहे. पण ह्या 170 चे असे अवयव पडत नाहीत की ज्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 170 येईल, म्हणून ही त्रिकोणी संख्या नाही. उदाहरण क्रमांक 4, आपण ज्या पद्धतीने 3 नंबरचं उदाहरण बघितलं त्याच पद्धतीने उदाहरण क्रमांक 4 आहे. 210 ही त्रिकोणी संख्या आहे का. अगोदर 210 ही त्रिकोणी संख्या आहे का शोधायचे आणि जर ती त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया कोणता.
किंवा कोणत्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा 210 येतो हे शोधायचं आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर कळवायचं आहे.